वेलकम बॅक. स्वागत 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 माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचं, पालकांचं आणि शिक्षक बंधू भगिनींचं पीएम लेक्चर मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचं आपलं हे लेक्चर क्रमांक 18 म्हणजेच भाग क्रमांक 18 आणि आजच्या भागामध्ये आपण शिकणार आहोत. पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे मी सांगितलं की आपण ओचा उच्चार अ असे असणारे शब्द शिकत आहोत. मागच्या भागामध्ये आपण ओचा उच्चार अ असे असणारे 3 अक्षरी शब्द पाहिले आणि आजच्या भागामध्ये आपण ओचा उच्चार अ असे असणारे थोडे मोठे म्हणजे 4 अक्षरी शब्द पाहूया आणि त्याच्या वाचनाचा सराव करू. चला तर मग, आर यू रेडी? ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, आजचा पहिला शब्द वाचायचा प्रयत्न करूया. सगळ्यात पहिले स्वर शोधला. हा स्वर ओ आहे, परंतु ओचा उच्चार कसा घ्यायचा आहे आपल्याला? ओचा उच्चार अ असा घ्यायचा आहे आणि त्याचप्रमाणे शब्दाचं वाचन करायचं आहे. चला आता इथपर्यंत होईल आपला पहिला सिलेबल म्हणजेच पहिला उच्चाराचा गट. कसा उच्चार होईल? हा ब आणि त्याला हा अ जोडून घेतला, एकत्र केले ब ब. इथपर्यंत उच्चार काय झालाय? ब. समोर जाऊया. बॉन्ड 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 बॉन्ड. शब्दाचं वाचन करा. बॉन्ड. बॉन्ड म्हणजे काय? बंधन. बंधन. बॉन्ड म्हणजे बंधन. शब्दाचं वाचन करा. बॉन्ड. ओके, पुढचा शब्द त्याच पद्धतीने स्वर शोधला. स्वरापर्यंत हा झाला पहिला सिलेबल. एकत्रित उच्चार करा. बॉ. कसा बॉ झाला काही सांगायची गरज? ब त्याला अ जोडून घेतला बॉ. समोर जाऊया. बॉर बॉर बॉर्न बॉर्न. शब्दाचं वाचन करा. बॉर्न. आता या ठिकाणी आरचा उच्चार एकदम थोडासा नकळत करायचा आहे, एकदम हार्श असा उच्चार करायचा नाही. बॉर्न बॉर्न. बॉर्न म्हणजे काय? जन्मलेले. जन्म. लक्षात? शब्दाचं वाचन करा. बॉर्न. ओके, पुढचा शब्द त्याच पद्धतीने स्वरापर्यंत हा झाला पहिला सिलेबल. सेम उच्चार होईल. बॉ बॉ. समोर जाऊया. बॉम्ब बॉम्ब ब. संपला शब्द. बॉम्ब बॉम्ब बॉम्ब. बॉम्ब म्हणजे काय? स्फोटक. स्फोटक ज्याचा स्फोट होतो आहे की नाही, त्याला बॉम्ब असं म्हणतात. शब्दाचं वाचन करा. बॉम्ब. ओके, पुढचा शब्द वाचूया. चला. स्वर. स्वरापर्यंत हा होईल आपला पहिला सिलेबल. कसा उच्चार होईल? क त्याला ओ जोडून आला क. इथपर्यंत काय झाला? क. पा सी चा उच्चार इथे क आहे का? कारण मागून ओ आलेला आहे. तो नियम आपण नंतर पाहू. सध्या लक्षात ठेवा, सी नंतर ओ आलाय म्हणून हा झाला क. समोर जाऊया. कॉर्न 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 कॉर्न. कॉर्न म्हणजे काय? धान्याचा जो दाना असतो, धान्याचा दाना आहे का नाही, दाना, त्याला कॉर्न असं म्हणतात. कणीस असतं, कणसातील दाणे आहे की नाही, त्याला म्हणतात कॉर्न. शब्दाचं वाचन करा. कॉर्न. ओके, पुढचा शब्द वाचूया त्याच पद्धतीने. स्वर. स्वरापर्यंत पहिला सिलेबल. काय उच्चार होईल? क क. समोर जाऊया. कॉस कॉस्ट कॉस्ट कॉस्ट. कॉस्ट म्हणजे काय? किंमत. एखाद्या वस्तूची जी किंमत असते आहे की नाही, किंमत, त्याला म्हणतात कॉस्ट. शब्दाचं वाचन करा. कॉस्ट. ओके, पुढचा शब्द त्याच पद्धतीने. चला, स्वर शोधला. स्वरापर्यंत आता पहा, याच्या आधी 2 अक्षरे आले, ते दोन्ही एकमेकाला ब्लेंड करत सलग उच्चार करायचं. कसं होईल पहा. क त्याला र जोडला म्हणजे क्र झाला इथपर्यंत. क्र त्याला अ जोडून घेतला क्रॉ क्रॉ. क्रॉप क्रॉप. क्रॉप म्हणजे काय? पीक. शेतकरी जे शेतात पीक लावत असतो त्याला म्हणतात क्रॉप. शब्दाचं वाचन करा. क्रॉप. ओके, पुढचा शब्द. चला, स्वर. स्वरापर्यंत हा होईल पहिला सिलेबल. काय उच्चार होईल? क क. आणि समोर सिके. सिके दोन्ही सलग आलेले आहेत. एकत्रित उच्चार काय होणार आहे? क. सिकेचा उच्चार क. संपला शब्द. कॉक कॉक. कॉक म्हणजे काय? कोंबडा.
कोंबडा जो असतो कोंबडा त्याला म्हणतात कॉक. किंवा पहा आपल्याकडं पाण्याचा जो नळ असतो आणि त्याला जी तोटी बसवलेली असते ना त्याला देखील काय म्हणतात कॉक. शब्दाचं वाचन करा कॉक. ओके पुढचा शब्द चला स्वरापर्यंत हा होईल पहिला सिलेबस. पहा निरीक्षण केलं की लगेच कळते सीएच सोबत आले आहे म्हणजे त्याचा उच्चार काय होईल च. हा झाला च. त्यालाच अ जोडून घेतला चॉप. चॉप संपलं. चॉप. चॉप म्हणजे काय तोडणे. तोडणे किंवा असं बारीक तुकडे करणे है की नाही. बारीक तुकडे करणे त्याला म्हणतात चॉप. शब्दाचं वाचन करा चॉप. ओके पुढचा शब्द त्याच पद्धतीने चला स्वरापर्यंत हा होईल पहिला सलग सिलेबस. कसा उच्चार होईल याचा ह त्याला अ जोडून घेतला हॉ. हॉर्न. 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 हॉर्न म्हणजे काय तुम्हाला माहित आहे पहा गाडीला आपले हॉर्न असतो. गाडीचा भोंगा आहे का नाही. गाडीचा त्याला भोंगा म्हणतात आहे का नाही. हॉर्न मोठ्याने वाजवतो आपण. किंवा पहा जे शिंग असतं शिंग गाईचं शिंग बैलाचं शिंग आहे का नाही त्याला देखील काय म्हणतात हॉर्न. शब्दाचं वाचन करा हॉर्न. ओके पुढचा शब्द त्याच पद्धतीने चला स्वर पर्यंत पहिला सिलेबस काय झाला हॉ. तसाच आहे मागच्या शब्दासारखाच हॉ. समोर जाऊया हॉर्न. हॉंक संपला शब्द. हॉंक. हॉंक. हॉंक म्हणजे काय असा भोंग्याचा जो आवाज असतो आहे की नाही भोंग्याचा आवाज मोठा. भोंग्याचा आवाज त्याला म्हणतात हॉंक. शब्दाचं वाचन करा हॉंक. चला पुढचा शब्द वाचूया स्वर. स्वरापर्यंत हा सगळा पहिला सिलेबस झाला म्हणजे पहिला उच्चाराचा गट सहज उच्चार करायचा आहे की नाही. चला हा फ त्याला सारं जोडला फ्र. त्यालाच हा अ जोडून घेतला फ्रॉ. फ्रॉम. 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 फ्रॉम म्हणजे काय च्या पासून. च्या पासून त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात फ्रॉम. शब्दाचं वाचन करा फ्रॉम. ओके पुढचा शब्द त्याच पद्धतीतला स्वरापर्यंत हा झाला पहिला सिलेबस. कसा उच्चार होईल फ त्याला अ जोडून घेतला हॉ. हॉ. समोर जाऊया फॉर्म. फॉर्म संपला शब्द. फॉर्म. फॉर्म. फॉर्म म्हणजे काय पहा एखादी अवस्था. एखादी अवस्था किंवा स्थिती किंवा पहा आपण बऱ्याच ठिकाणी अर्ज करताना असा फॉर्म भरून देतो आहे का नाही त्याला देखील म्हणतात फॉर्म. शब्दाचं वाचन करा फॉर्म. चला पुढचा शब्द वाचूयात स्वर. हा झाला पहिला सिलेबस. कसा उच्चार होईल फ त्याला झालं जोडून घेतला फ्ल. फ्ल ऑ. फ्लॉ. काय झालं इथपर्यंत फ्लॉ. फ्लॉग. 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 फ्लॉग म्हणजे काय फटके मारणे. फटके मारणे त्याला म्हणतात फ्लॉग. शब्दाचं वाचन करा फ्लॉग. ओके पुढचा शब्द चला हा स्वरापर्यंत एकत्रित उच्चार कसा फ त्याला र जोडून घेतला फ्र. त्यालाच अ जोडून घेतला फ्रॉ. फ्रॉग. 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 फ्रॉग म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे बेडूक. बेडूक जो असतो त्याला म्हणतात फ्रॉग. शब्दाचं वाचन करा फ्रॉग. चला पुढचा शब्द वाचूया स्वरापर्यंत एकत्रित उच्चार कसा होईल फ त्याला साला जोडून घेतला फ्ल. त्याला जोडून घेतला फ्लॉ. काय झालं इथपर्यंत फ्लॉ. फ्लॉप. 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 फ्लॉप म्हणजे काय धक्कन पडणे. धक्कन पडणे त्याला म्हणतात फ्लॉप. शब्दाचं वाचन करा फ्लॉप. ओके पुढचा शब्द वाचूया पहा
स्वरापर्यंत हा झाला पहिला सिलेबल. आता या ठिकाणी निरीक्षण केलं की तुम्हाला दिसेल की के आणि एन या सोबत आलेले आहेत. एमच्या आधी ज्यावेळेस के येतो त्यावेळेस हा के सायलेंट असतो. सायलेंट म्हणजे काय? त्याचा उच्चारच होत नाही, आवाजच निघत नाही. पहा, सायलेंट शब्द त्यामध्ये अक्षर कोणते सायलेंट ठेवायचे हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत लक्षात ठेवा के एन जर जोडून आला की त्यातील के चा उच्चार हा सायलेंट असतो, म्हणजे यन चा उच्चार होणार आहे. त्याला अ जोडून घेतला नॉ. नॉट संपला. नॉट. नॉट म्हणजे काय? गाठ, एखाद्या जी गाठ बांधली जाते त्याला म्हणतात नॉट. शब्दाचं वाचन करा नॉट. ओके, पुढचा शब्द स्वर. स्वरापर्यंत पहिला सिलेबल. काय उच्चार होईल? ल, त्याला आवाज जोडून घेतला लॉ. लॉस. लॉस्ट. 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 लॉस्ट म्हणजे काय? हरवले. लक्षात? शब्दाचं वाचन करा लॉस्ट. ओके, पुढचा शब्द चला त्याच पद्धतीने आहे. काय उच्चार होईल एकत्रित? लॉ. समोर जाऊया. लॉ आणि सी के सोबत दिसला आहे म्हणजेच क. लॉक. लॉक. लॉक म्हणजे काय? तुम्हाला माहित आहे, घराला लॉक लावतो. कुलूप. लॉक म्हणजे काय? कुलूप. ओके, पुढचा शब्द चला स्वरापर्यंत हा पहिला सिलेबल. तसाच उच्चार होईल लॉ. लॉफ. लॉफ्ट. 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 लॉफ्ट म्हणजे काय? पाय घरात वरती असा एक पोटमाळा असतो आहे की नाही? पोटमाळा, त्याला म्हणतात लॉफ्ट. शब्दाचं वाचन करा लॉफ्ट. ओके, पुढचा शब्द त्याच पद्धतीने स्वरापर्यंत हा होईल पहिला सिलेबल. कसा उच्चार होईल? ड, त्याला र जोडून घेतला ड्र. त्याला अ जोडून घेतला ड्रॉप. 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 ड्रॉप म्हणजे काय? थेंब. थेंब जो असतो थेंब आहे की नाही, त्याला ड्रॉप. किंवा खाली पडणे. खाली पडणे या अर्थाने सुद्धा ड्रॉप शब्द वापरला जातो. शब्दाचं वाचन करा ड्रॉप. ओके, पुढचा शब्द स्वर इथपर्यंत पहिला सिलेबल. कसा उच्चार होईल? डॉ. आता हे एकत्रित उच्चार शिका. सिलेबल पटकन उच्चार करायचा. मी जे एक एक करून सांगतोय ते फक्त लक्षात येण्यासाठी आहे, परंतु आपल्याला थोडीशी फास्ट पद्धत ठेवायची आहे. कसा उच्चार होईल? डॉ सी के क. डॉक. डॉक. डॉक म्हणजे काय? गोदी. जहाजांची गोदी असते तिथं सगळे जहाज असे एकत्र होतात. गोदी. शब्दाचं वाचन करा डॉक. ओके, पुढचा शब्द वाचायचा प्रयत्न करूया. स्वर. स्वरापर्यंत हा एकत्रित उच्चार कसा होईल? प्लॉ. प्लॉ कसा झाला? प, त्याला ल जोडला, त्याला ग जोडला. प्लॉ. प्लॉट. संपला शब्द. प्लॉट. 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 प्लॉट म्हणजे काय? एखादी जागा असते, त्या जागेची खरेदी विक्री केली जाते, त्याला आपण म्हणतो प्लॉट. शब्दाचं वाचन करा प्लॉट. ओके, पुढचा शब्द वाचायचा प्रयत्न करूया. चला, काय होईल मागच्या शब्दासारखाच प्लॉ. कसा प्लॉ झाला तुमच्या लक्षात आला असेल? प्लॉ. प्लॉ ड. संपला शब्द. प्लॉड. प्लॉड म्हणजे काय? पहा, एखादे कठीण काम करणे. कठीण काम हे किंवा परिश्रम करणे. त्याला म्हणतात प्लॉट. शब्दाचं वाचन करा प्लॉट. चला, पुढचा शब्द स्वर. स्वरापर्यंत पहिला सिलेबल. काय उच्चार होईल ते? पॉ. पॉन्ड. पॉन्ड. संपला शब्द. पॉन्ड. पॉन्ड म्हणजे काय? एखादं पा असं छोटस डबक, डबके किंवा असे छोटेसे तळे, त्याला म्हणतात पॉन्ड. शब्दाचं वाचन करा पॉन्ड. चला, पुढचा शब्द त्याच प्रकारचा पहिला सिलेबल. काय उच्चार होईल? पॉ.
आता याची तुम्हाला सवय झालेली असेल, पटपट तुमचे उच्चार होत असतील. प समोर यश सोबत दिसलेला आहे, यश एकत्रित उच्चार श. पॉश. पॉश पॉश म्हणजे काय, एकदम भारी असं झकास, हे का नाही, किंवा असं सर्व सोयींनी युक्त, सर्व सोयी युक्त, त्याला म्हणतात एकदम पॉश. शब्दाचं वाचन करा, पॉश. ओके, पुढचा शब्द, चला स्वरापर्यंत पहिला सिलेबस कसा उच्चार होईल. प त्याला र जोडून घेतला, त्याला जो जोडून घेतला, प्र. प्र प संपला शब्द. प्रॉप. प्रॉप प्रॉप म्हणजे काय, हा असा टेकू देणे, टेकू किंवा आधार ज्याला आपण म्हणतो, आधार आहे की नाही. प्रॉप. शब्दाचं वाचन करा, प्रॉप. ओके, पुढचा शब्द, स्वरापर्यंत पहिला असेल. चला तसे उच्चार एकमेकाला जोडून घ्यायचे. स त्याला प जोडला, स्प त्याला अ जोडला, पा हा स त्याला प जोडला, स्प त्याला अ जोडला, स्प. स्पॉट. 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 स्पॉट म्हणजे काय, पा एखादी अशी विशिष्ट जागा, विशिष्ट जागा त्याला आपण म्हणतो स्पॉट. किंवा असा ठिपका, नाही का, त्याला देखील आपण म्हणतो स्पॉट. शब्दाचं वाचन करा, स्पॉट. ओके, पुढचा शब्द, स्वरापर्यंत पाहिलं, लगेच लक्ष गेलं गेलं कळालं पाहिजे, यश जोडून आलाय म्हणजे श. श त्याला तो जोडला, श. शॉप. 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 शॉप म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, शॉप म्हणजे दुकान. दुकान. शब्दाचं वाचन करा, शॉप. चला पुढचा शब्द वाचूयात. स्वरापर्यंत पहिला असेल, एकदम सोपा आहे. सॉ. सॉ सीके सोबत आलाय म्हणजेच क आहे. सॉक. सॉक. सॉक म्हणजे काय, आपण मोजा घालतो, पाय मोजा आहे का नाही, त्याला म्हणतात सॉक. एक असल्यावर सॉक आणि दोन असल्यावर त्याला सॉक्स. सॉक्स. शब्दाचं वाचन करा, सॉक. चला पुढचा शब्द त्याच पद्धतीने, सॉ. सोपा आहे एकदम, आहे की नाही. सॉ समोर जाऊया, सॉन्ग. 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 सॉन्ग म्हणजे काय, एखादं गाणं किंवा गीत ज्याला आपण म्हणतो, आहे की नाही, सॉन्ग. आपण गाणं म्हणतो सॉन्ग, आहे की नाही. शब्दाचं वाचन करा, सॉन्ग. ओके, पुढचा शब्द त्याच पद्धतीने, सॉ. सोपा. सॉफ्ट. 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 सॉफ्ट म्हणजे काय, पहा असं मुलायम, की नाही, मुलायम किंवा असं मऊ, त्याला आपण म्हणतो सॉफ्ट. शब्दाचं वाचन करा, सॉफ्ट. ओके, पुढचा शब्द, हा झाला पहिला सिलेबस. कसा उच्चार होईल पहा. स त्याला स्ल जोडला, स्ल त्याला समागून स्वर आला, ऑ. स्लॉ. स्लॉ. स्लॉट. 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 स्लॉट म्हणजे काय पहा, एखादी अशी फट किंवा ज्याला भेग आपण म्हणतो, आहे की नाही, स्लॉट. शब्दाचं वाचन करा, स्लॉट. ओके, पुढचा शब्द त्याच पद्धतीने, चला, सॉ. सॉ समोर जाऊया, सॉर्ट. 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 सॉर्ट म्हणजे काय पहा, असे वेगवेगळे करणे किंवा असं वर्गीकरण करून वेगवेगळे करणे, वर्गीकरण करून वेगळे करणे, त्याला म्हणतात सॉर्ट. शब्दाचं वाचन करा, सॉर्ट. चला पुढचा शब्द त्याच पद्धतीने झाला पहिला असेल. कसा उच्चार होईल, यस एच म्हणजे श आहे, त्याला अ जोडून घेतला, शॉ. शॉ
शॉट. शॉट शॉट म्हणजे काय? बंदुकीचा बार असतो, बंदुकीचा बार. बंदुकीचा बार. शॉट. शब्दाचं वाचन करा. शॉट. ओके. पुढचा शब्द त्याच पद्धतीने स्वरापर्यंत पहिला सिलेबस. स त्याला स्ट जोडला स्ट, त्याला अ जोडला स्टॉप. 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 स्टॉप म्हणजे काय? थांबा किंवा थांबणे, आहे का नाही? थांबणे आपण म्हणतो स्टॉप. शब्दाचं वाचन करा. स्टॉप. ओके. पुढचा शब्द स्वर हा झाला पहिला सिलेबस. काय उच्चार होईल? रॉ. एकदम सोपा आहे. रॉ आणि समोर शिकेल क. रॉक. रॉक. रॉक म्हणजे काय? खडक. खडक जो असतो, खडक. खडक, आहे का नाही? त्याला आपण म्हणतो रॉक. शब्दाचं वाचन करा. रॉक. ओके. पुढचा शब्द चला स्वराकडे. टीएच. टीएच सोबत आलेला आहे, एकत्रित उच्चार. त्याला तो जोडून घेतला थॉ. थॉ. संपलं. थॉट. थॉट. शब्दाचं वाचन करा. थॉट. ओके. पुढचा शब्द स्वर हा झाला पहिला सिलेबस. काय उच्चार होईल? समोर जाऊ. टॉर्न. 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 या ठिकाणी रचा उच्चार एकदम नकळत आहे बरं का. टॉर्न असं नाही. टॉर्न. टॉर्न म्हणजे काय? टिअरचा भूतकाळ आहे, फाटलेले. टॉर्न म्हणजे हे. शब्दाचं वाचन करा. टॉर्न. ओके. पुढचा शब्द चला त्याच पद्धतीने. टॉ. टॉन. टॉंग. 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 टॉंग म्हणजे काय? चिमटा. चिमटा, आहे का नाही? त्याला आपण म्हणतो टॉंग. शब्दाचं वाचन करा. टॉंग. ओके. पुढचा शब्द त्याच पद्धतीने वाचायचा प्रयत्न करूया. स्वरापर्यंत हा होईल पहिला सिलेबस. कसा उच्चार होईल? मग त्याला आवाज जोडून घेतला मॉ. मॉन. मॉन्क. 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 मॉन्क म्हणजे काय? साधू. साधू जे असतात, साधू महाराज, आहे का नाही? त्यांना म्हणतात मॉन्क. शब्दाचं वाचन करा. मॉन्क. ओके. पुढचा शब्द स्वर इथपर्यंत झाला पहिला सिलेबस. काय होईल? गॉ. गॉ. यस यस सोबत आहे म्हणजे श. गॉश. गॉश म्हणजे काय? पा. आश्चर्य दाखवणारे हे असं उद्गारवाचक शब्द आहे. गॉश. शब्दाचं वाचन करा. गॉश. ओके. पुढचा शब्द स्वरापर्यंत पहिला सिलेबस. काय होईल? डॉ. सोपा आहे. मी पटकन उच्चार करत असणार आहे. डॉ. दोन वेळा याला आहे, एकदाच उच्चार. डॉल. डॉल. डॉल म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? डॉल म्हणजे बाहुली. शब्दाचं वाचन करा. डॉल. ओके. पुढचा शब्द चला त्याच पद्धतीने. डॉ. डॉ. फ. दोन वेळा फ आहे, एकदाच उच्चार. डॉ. डॉक म्हणजे काय? काढणे. एखादी गोष्ट काढणे किंवा असं उतरवणे. आपण एखादा पोशाख केला आणि तो उतरवला, आहे का नाही? उतरवणे. शब्दाचं वाचन करा. डॉक. ओके. पुढचा शब्द सोपा आहे. स्वरापर्यंत पहिला सिलेबस. टॉ. टॉ. दोन वेळा एकदाच घ्या. टॉस. टॉस. टॉस करणे म्हणजे काय? पहा, नाणेफेक करतो आपण. नाणेफेक, आहे का नाही? नाणेफेक मॅच असेल तर कुणी आधी खेळायचं त्याबद्दल आपण टॉस करतो. नाणेफेक. नाणेफेक किंवा एखादी अशी वस्तू वरती उडवणे त्याला देखील म्हणतात टॉस. शब्दाचं वाचन करा. टॉस. ओके. पुढचा शब्द त्याच पद्धतीने स्वरापर्यंत झाला पहिला सिलेबस. सोपा उच्चार आहे. बॉ. बॉ. दोन वेळा एकदाच घ्या. बॉस. बॉस. बॉस म्हणजे काय? मालक. मालक. शब्दाचं वाचन करा. बॉस. ओके. पुढचा शब्द त्याच पद्धतीने
काय होईल उच्चार? लॉ. सोपे सोपे उच्चार आहेत एकदम. लॉ स. 2 वेळा स आहे, एकदाच घेतला. लॉस. लॉस म्हणजे काय? नुकसान झालं एखाद्या गोष्टीत, आहे की नाही? नुकसान, त्याला म्हणतात लॉस. शब्दाचं वाचन करा, लॉस. ओके, पुढचा शब्द स्वर. स्वरापर्यंत एकत्रित उच्चार कसा उलटे? ब त्याला ल जोडून घेतला, ब त्याला ल जोडून घेतला, झाला ब्ल, त्याला अ जोडून घेतला, ब्लॉक. 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 ब्लॉग म्हणजे काय? स्वतःच्या वेबसाईटवर स्वतःची मतं वगैरे मांडणे, कुठल्या प्रतिक्रिया मांडणे किंवा काहीतरी मजकूर लिहिणे, आहे की नाही, त्याला ब्लॉग असं म्हणतात. शब्दाचं वाचन करा, ब्लॉग. ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चर क्रमांक 18 मध्ये आपण ओचा उच्चार ऑ असे असणारे थोडेसे मोठे म्हणजे 4 अक्षरी शब्द पाहिले आणि त्यांच्या वाचनाचा सराव केला. आजच्या लेक्चरमध्ये झालेले सगळे शब्द तुमच्या सरावाच्या वहीमध्ये लिहून घ्या. त्यासाठी या ठिकाणी इमेज स्वरूपात आजच्या लेक्चर मधले सगळे शब्द दिलेले आहेत. वाटलं तर व्हिडिओ पॉज करा किंवा स्क्रीनशॉट काढा आणि हे सगळे शब्द तुमच्या सरावाच्या वहीत लिहून घ्या आणि यांच्या वाचनाचा नियमित सराव ठेवा. यामुळेच तुमच्या इंग्रजी वाचनाचा विकास होईल. ओके विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये इथेच थांबूया आणि आशा करतो की इथून मागे झालेले सर्व लेक्चर, त्यामध्ये झालेले सर्व शब्द, त्यांचा नियम आणि त्याच्या वाचनाचा तुम्ही नियमित सराव करत पहा. आणि माझ्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना आणि पालकांना विनंती आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचवा, शेअर करा, म्हणजे ते विद्यार्थी देखील इंग्रजी वाचनाच्या या नवीन पद्धतीने वाचन करायला शिकतात आणि अत्यंत कमी श्रमामध्ये अक्षरांचे उच्चार, स्वरांचे उच्चार, उच्चार करायचे नियम, हे सर्व गोष्टी लक्षात घेऊन ते वाचनामध्ये परफेक्ट होत. चला आजच्या भागामध्ये इथेच थांबूया. सर्वांना शुभेच्छा. निरोगी राहा, आनंदी राहा. स्टे हॅपी, स्टे हेल्दी. चला भेटूया पुढच्या लेक्चर.